हॅलो आणि नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र निखिल स्वागत करतो करिअर गायडन्स विथ निखिल या चॅनलमध्ये। मित्रांनो, यापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवलेला होता, त्यामध्ये आपण पाहिलं होतं की 10वी नंतर कोणत्या प्रकारचे ऑप्शन्स तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहेत करिअरसाठी। मित्रांनो, या ठिकाणी ITI नावाचा एक कोर्स असतो, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आपण त्याला म्हणतो। त्यामध्ये भरपूर प्रकारचे प्रोफेशनल कोर्सेस आपल्याला मिळत असतात। तर त्याचे ITIची ॲडमिशन प्रोसेस म्हणजे प्रवेश प्रक्रिया 2025ची स्टार्ट झालेली आहे। यामध्ये त्यांचे वेळापत्रक आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ऑनलाईन अर्जसुद्धा सुरू झालेले आहेत, त्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्कीच येईल। सो त्यापूर्वी मित्रांनो, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपल्याला व्हिडिओ मिळत राहतील। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया। तर मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला जे काही पोर्टल दिसत असेल, या पोर्टलवर तुमची ITIची प्रोसेस स्टार्ट होत असते। सो ITIसाठी 2025ला जी काही सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप राऊंड आपण त्याला म्हणतो, तर ती प्रोसेस तुमची स्टार्ट झालेली आहे। त्यामध्ये तुमचे रजिस्ट्रेशन, लॉग इन वगैरे सगळं प्रकारची प्रोसेस आपण पुढे पाहणार आहोत। मित्रांनो, त्याबद्दल आपला डिटेल व्हिडिओ येईल की आपण कशाप्रकारे या ठिकाणी ITIचे ॲडमिशन फॉर्म फिल करावा। या ठिकाणी आपण सर्व प्रकारचे महत्त्वपूर्ण डेट्स पाहणार आहोत, जे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत, जेणेकरून तुम्हाला लास्ट डेट कळेल। त्यानंतर तुमचे ऑनलाईन जे काही तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलिंग करतात, त्या ऑप्शन फॉर्म फिलिंगची डेट कळेल। अशा प्रकारे सर्व प्रकारचे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी खाली आल्यानंतर आपल्याला एक इम्पॉर्टंट नोटिफिकेशन बघायला भेटत असेल, जी तुमची ॲडमिशन रिलेटेड आहे, ॲडमिशन नोटीस 2025। तर ती आपण आता सध्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी ITIची जी काही नोटिफिकेशन आहे, ते नोटिफिकेशन तुम्हाला बघायला भेटत असेल। या वेबसाईटवर तुमचे सर्व प्रकारचे ITIची फॉर्म फिलिंग प्रोसेस स्टार्ट होत असते। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर ITIची प्रोसेस कशी असते आपण एकदा पाहून घेऊयात। तर या ठिकाणी मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं। रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन, तुमची डिटेल इन्फॉर्मेशन भरावी लागते। त्याची रजिस्ट्रेशन फीससुद्धा आपण पुढे डिस्कस करणार आहोत व्हिडिओमध्ये। त्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला 2 नंबरची जी काही स्टेप येते, तर 2 नंबरची स्टेप येते तुम्हाला या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, म्हणजे तुमचे जे काही डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी अपलोड केलेले आहेत, ते डॉक्युमेंट तुम्हाला फिजिकली त्या ठिकाणी ITI कॉलेजला सबमिट करावे लागतात। मित्रांनो, डॉक्युमेंट तुमचे ITIला सबमिट करावे लागतात, त्या ठिकाणी ते डॉक्युमेंट व्हेरीफाय होतात। ते तुम्हाला खाजगी ITI किंवा गव्हर्नमेंट ITI कुठल्याही प्रकारचे ITI तुम्ही त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन करू शकतात। व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमची या ठिकाणी जे काही ऑप्शन फॉर्म फिलिंग असते ती स्टार्ट होते, म्हणजे तुम्हाला कोणत्या कॉलेजला इलिजिबल आहेत, तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये तुम्हाला ITI करायचं आहे, ते कॉलेज निवड तुमची या ठिकाणी या स्टेपमध्ये होत असते। कॉलेज निवड झाल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचे अलॉटमेंट लेटर लागतं। अलॉटमेंट लेटर म्हणजे काय मित्रांनो, तर अलॉटमेंटमध्ये तुम्हाला कोणती कॉलेज मिळालेली आहे, तुमचा नंबर कोणत्या कॉलेजला लागलेला आहे, त्या पद्धतीची तुमची अलॉटमेंट लेटर लागत असते। आणि अलॉटमेंट लेटरनंतर तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचे ॲडमिशन जे आहे ते ITI कोर्ससाठी 100% कन्फर्म होत असते। सो मित्रांनो, अशा प्रकारे तुमची ॲडमिशन प्रोसेस होत असते। आता आपण या ठिकाणी वेळापत्रक पाहूयात, कशा पद्धतीने तुमची ॲडमिशन प्रोसेस असणार आहे। तर या ठिकाणी खाली पाहू शकतात, तुमची अर्ज करण्याची जी काही पद्धत आहे ती तुम्हाला मी या ठिकाणी थोडक्यात समजून सांगितलेली आहे। या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुम्ही प्रोसेस वाचू शकतात। मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो, आणि याबद्दलचा डिटेल व्हिडिओ येणार आहे आपला, की रजिस्ट्रेशनपासून तर फॉर्म फिलिंगपर्यंत तुम्ही कशा पद्धतीने ITIसाठी प्रवेश करू शकतात, याबद्दल डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनल करिअर गायडन्स विथ निखिल या चॅनलमध्ये तुम्हाला मिळेल। सो या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं। त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनची तुमची फीस जी असणार आहे, ती फीस असणार आहे तुम्हाला रिझर्व कॅटेगरीमधून जर तुम्ही असाल तर त्या ठिकाणी 100 रुपये, आणि त्यानंतर तुम्ही जर अनरिझर्व कॅटेगरीमधून असाल म्हणजे ओपनमधून असाल तर तुम्हाला या ठिकाणी 150 रुपये एवढी फीस लागत असते। त्यानंतर या ठिकाणी इंडिया स्टेट या ठिकाणी सुद्धा रेसिडेन्सनुसार तुमची फीस ही जी आहे ही वाढणार आहे। त्यानंतर मित्रांनो, तुमची सेकंड स्टेप जी आहे ती या ठिकाणी आहे कन्फर्मेशन। यामध्ये तुम्हाला तुमच्या अर्जाची प्रिंट, त्यानंतर तुमचे सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल जे आहेत ते सर्व तुम्हाला त्या ठिकाणी जवळील ITI सेंटरमध्ये घेऊन जावे लागतात, आणि त्या ठिकाणी तुम्हाला ते कन्फर्म करावे लागतात, म्हणजे व्हेरिफिकेशन, जी तुमची 2 नंबरची स्टेप होती। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुमची जी काही फेऱ्या होत असतात, फेऱ्या म्हणजे काय मित्रांनो, तर तुमचे कॅप राऊंड म्हणतो आपण त्यांना। तर कॅप राऊंड जे असतात ते तुमचे ITIमध्ये टोटल 5 कॅप राऊंड तुमचे होत असतात। त्याच्यामध्ये 4 तुमचे जे असतात ते गव्हर्नमेंट कॅप राऊंड असतात, आणि एक नॉन स्पॉन्सर्ड कॅप राऊंड असतो, ज्यामध्ये मॅनेजमेंट थ्रू तुमचे ॲडमिशन होत असतो। तर तुमचे मेन कॅप राऊंड जे असतात ते 4 असतात, आणि त्यानंतर एक कॅप राऊंड जो असतो तो तुमच्या नॉन स्पॉन्सरमधला असतो।
सो अशा पद्धतीने तुमचे या ठिकाणी कॅप राऊंड सुरू होतात. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची ऑनलाईन फॉर्म फिलिंग कधीपासून स्टार्ट झाली आहे, तर ऑनलाईन फॉर्म फिलिंग तुमची स्टार्ट झाली आहे 15 मे 2025 पासून. मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म फिलिंग संबंधित सर्व डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर देणार आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या ठिकाणी मित्रांनो तुमची अर्ज भरणे किंवा त्या अर्जामध्ये दुरुस्ती करणे यासाठी तुमचे जे काही फॉर्म फिलिंग आहे ती 15 मे पासून तुमची स्टार्ट झालेली आहे. त्यासोबतच या ठिकाणी तुमचे जे काही कन्फर्मेशन असतं, त्यासोबतच या ठिकाणी तुमचे जे काही कन्फर्मेशन असतं, जे तुम्हाला कुठल्याही जवळील ITI कॉलेज सेंटरमध्ये तुमची फॉर्म भरल्याची प्रिंट आणि तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी व्हेरिफिकेशनला घेऊन जावे लागतात. तर त्या संबंधित सुद्धा महत्त्वाचे मार्गदर्शन आपल्याला आपल्या चॅनलवर मिळणार आहे. सो आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा ज्यांना ITIमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल. सो या ठिकाणी मित्रांनो तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अगोदर होतं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्यानंतर लगेच तुमचे जे आहे ते ऑप्शन फॉर्म फिलिंग स्टार्ट होतात. आता पहिल्या कॅप राऊंडसाठी तुमचे ऑप्शन फॉर्म फिलिंग स्टार्ट होणार आहेत 26 मे पासून. 26 मेच्या अगोदर तुम्हाला सर्व प्रकारची प्रोसेस करावी लागेल. त्यामध्ये तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळेल आणि ते लॉग इन करून तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म फिलिंग करावी लागेल. त्याबद्दलचा डिटेल्ड व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे. त्यासोबतच मित्रांनो या ठिकाणी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी त्यांनी तुम्हाला जे काही 10वीचे मार्कशीट तुम्हाला कॉलेजकडून किंवा शाळांकडून तुम्हाला वितरित केले जाईल, त्यानंतर तुमचे डिटेल जे काही सर्क्युलर आहे, डिटेल जे काही तुमचे वेळापत्रक आहे ते तुम्हाला पब्लिश केले जाईल. त्यामध्ये तुम्हाला डिटेल डेट दिल्या जातील. त्यामध्ये तुमचे फॉर्म फिलिंग डेट काय आहे, त्यानंतर तुमचे व्हेरिफिकेशन डेट काय आहे, किती दिवसामध्ये तुम्हाला व्हेरिफिकेशन करावं लागतं, तर या संबंधित सर्व प्रकारच्या डेट्स तुम्हाला त्या ठिकाणी दिल्या जातील. यानंतर महत्त्वाची सूचना म्हणजे काय की या ठिकाणी जे काही सूचना आहेत ते तुम्हाला मी ॲडमिशनच्या वेळेस फॉर्म फिलिंगच्या वेळेस वाचून दाखवणारच आहे. तुम्हाला या PDFची लिंकसुद्धा मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही PDFसुद्धा डाउनलोड करू शकतात. सो या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID या ठिकाणी महत्त्वाची असते. मोबाईल नंबर आणि ईमेल ID तुमची या ठिकाणी चालू पाहिजे आणि त्यावर तुमची प्रोसेस सगळी होत असते. ईमेलवर सुद्धा तुम्हाला अलॉटमेंट लेटर अलॉट होतं. त्याबद्दलचे संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलवर आपल्याला नक्कीच मिळणार आहे. सो आय होप मित्रांनो तुम्हाला कळालं असेल. ही वेबसाईट आहे तुमची. या वेबसाईटवर आपण फॉर्म फिल करणार आहोत. लाईव्ह प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी फॉर्म फिलिंगची मी आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ITI संबंधित ज्या विद्यार्थ्यांना तुमच्या विद्यार्थी मित्रांना ॲडमिशन घ्यायचे असेल तर त्यांची ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट झालेली आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. सो मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.